सध्या जवळा खांडीवरून सध्या मी पुढच्या खांडीकडे निघालेलो आहे। लाडखेल बसस्थानक, इथून आपल्याला पुढे काळ्या पिवळ्या वाहनं मिळतात। लाडखेलहून आपण जांभोरा येथील खांडीकडे निघालेलो आहे। या ठिकाणी लाडखेल मागे गाव राहिलेलं आहे आणि इथून मी सध्या पदयात्रा करत निघालेलो आहे। साधारण 2-1 किलोमीटर अंतर आहे, पण वाहन काही मिळत नाही आहे। मी पदयात्रेला आलो होतो आणि तसंच हे सगळं साहित्य वगैरे घेऊन सध्या पायी प्रवास करत आहे, जेणेकरून आपलं ही जे काही खांड आहे जांभोरा ती राहू नये ही एक मनात इच्छा होती आणि म्हणून आपण हे खांडीचं जे आहे दर्शन घेऊया। हा यवतमाळकडे जाणारा रस्ता आहे आणि इथून श्री दत्तात्रय प्रभू संस्थान जांभोरा 2 किलोमीटर अंतरावर आहे। मी या ठिकाणी आलेलो आहे सध्या आता। इकडे समोरच्या बाजूला मागं तो आपल्या अगोदर आले प्रतिष्ठान गुरुमाऊली श्री दत्तात्रय प्रभू संस्थान जांभोरा। दंडवत 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 दंडवत। कधी आले? हो का? बरं। जय जयाजी जय जयाजी सच्चिदानंद रूपा सच्चिदानंद रूपा अनमित बंधु अर्थदानी उदारू चक्रवर्ती समर्थो श्री दत्तात्रय महाराजा आपण समर्थ आपले साधन समर्थ म्हणून आम्ही जांभोरा खांडीच्या श्री दत्त अधिष्ठानाला साक्षी करून निर्हेतुक बुद्धीने पत्रपुष्प विडा अर्पण करीत आहोत। हे महाराजा या स्थानी अनेकांना वेदाबोधासह अनुसरणासी आपण वेद संचरोनी अनेकांना ईश्वर मार्गी प्रवर्तविले
दीनदुबल्यांचे इच्छित मनोरथ सिद्धीस नेले त्याप्रमाणे आम्हा सर्वांच्या विधिरूप क्रियेचा भावरूप क्रियेचा स्वीकार करून आपल्या अभिन्न वेशे साधन चरितत्व करून प्रेमाचा पुढार द्यावाजी. बाबा, आपण इथं असताना स्थानावरती मग इथली आम्हाला थोडीशी माहिती द्या. इथला या गावातला एक भक्त होता, तो रोज माहूरला जात होता इथून गुरव समाजाचा. हां, म्हातारपणा त्याच्याकडून काही जमलं नाही जाणून. नंतर म्हणे देवनाथ की बा आता काय करून तेव्हाला वाटलं की आता ज्या म्हातारपणामुळे याचं काही येणं होत नाही, आता आपल्याला जावं लागेल त्याच्यासोबत. म्हणून तू चिंता करू नको म्हणे, मी तुझ्यासोबत येतो म्हणे, तुझ्या गावात येतो म्हणे. तर त्या भक्तासाठी इथं आलेले आहेत बाबा. त्या गुरव समाजाचा एक भक्त होता, तो रोज जात होता माहूरला, पायी जात होता इथून. तेव्हापासून इथं महात्म्य चालू आहे. इथला मुख्य विशेष आत आहे. त्यांनी जाणलं. आतमध्ये तो आरती झाल्याशिवाय बाहेर निघत दंड बाबा, हे विशेष आहे ना. दंडोबा ज्यांच्या प्रेरणेमुळे आज हे खांडीचं दर्शन जे झालंय, गुरुवर्य बाबा आमच्या बरोबर आहे आणि त्यांच्यामुळेच इथं माहिती देखील आम्हाला बऱ्यापैकी मिळाली. म्हणजे 20 वर्षापूर्वी आम्ही जांभोरो खांडीवर या पदयात्रेची समाप्ती केलेली होती. 20 वर्षानंतर पुन्हा एकदा 2005 नंतर 2025लाच पुन्हा एकदा पदयात्रेत जांभोरा खांड नमस्कार करावी हा मनोदय आम्हा सर्वांचा होताच. परंतु प्राप्त परिस्थितीने 15 दिवसापेक्षा जास्त वेळ आम्ही चालू शकत नाही आणि पदयात्रेचा व्याप आणि सगळ्यांची धावपळ या दृष्टीने आम्ही ही यात्रा जवळा खांडीला संपन्न केली. पण म्हटलं खांड नमस्कार करण्याचा आनंद घेऊयात म्हणून जांभोरा खांडीच्या भेटीसाठी तीर्थदर्शनासाठी आलेलो आहोत. महाराज की जय. मी प्रभाकर पवार तथा पवार गुरुजी महानुभाव पंथ खांडी दर्शन या सदरामध्ये मी सर्वांचं मनापासून स्वागत करतो. सर्व सद्भक्तांनो, महाराष्ट्रातील आपले सगळे स्थान वंदन आपण केलेले आहेत. 12 खांडी ही बऱ्यापैकी वंदन झालेलं आहे आणि त्यातल्या काही उपखांडी ज्या होत्या आणि ते काही राहिलेले होते. आणि म्हणून आपले जे काही सद्भक्त आहेत, महानुभावपंथीय लोक आहेत, यांना प्रत्येक खांडीचं दर्शन व्हावं या हेतूने मी या ठिकाणी आलेलो आहे आणि सर्वांना या स्थानाचं दर्शन करावं ही परमेश्वर चरणी, दत्तात्रय प्रभू चरणी मी प्रार्थना करतो. सर्वांना दंडवत प्रणाम.
श्री दत्तात्रेय मंदिर जांभोरा. येथील खंडीचा जो काही परिसर आहे ते आपण पाहत आहोत. थोडंसं उंचावर आहे, भरपूर मोकळी जागा आहे. दंडोत प्रणाम. श्री क्षेत्र दत्तात्रेय प्रभू संस्थान जांभोरा, तालुका दारव्हा, जिल्हा यवतमाळ या खांडीला जाण्याचा मार्ग. यवतमाळहून ही खांड 26 किलोमीटर अंतरावर, तर दारव्याहून 28 किलोमीटर अंतरावर, तर जवळा खांडीहून ही खांड 35 किलोमीटर अंतरावर आहे. त्याचप्रमाणे लाडखेल बस स्थानकापासून श्री क्षेत्र दत्तात्रेय प्रभू संस्थान जांभोरा ही खांड 3 किलोमीटर अंतरावर आहे.